धडा इक्वेशन्स मध्ये प्रॅक्टिस सेट 27 क्लास आहे 6. त्यामध्ये आज आपल्याला जो प्रॅक्टिस सेट मध्ये जे क्वेश्चन दिलेले आहेत पूर्ण 5 त्यांपैकी आपण पहिला क्वेश्चन पाहूया. पहिला क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग यूजिंग अ लेटर. म्हणजे काय, हे आपल्याला इक्वेशन्स आहे ना जो चॅप्टर, त्यामध्ये आपल्याला एक्स वाय ABCD यापैकी अल्फाबेटचा वापर करायचा असतो. त्यामध्ये त्यांनी सांगितले की तुम्ही ना लेटरचा वापर करा जे खाली इक्वेशन्स दिलेत ना ते सॉल्व करण्यासाठी. पहिलं इक्वेशन काय आहे, द सम ऑफ अ सर्टन नंबर अँड 3. म्हणजे एक नंबर आहे, एक सर्टन नंबर आहे, त्याचा सम करा 3शी. नंतर दुसरं आहे द नंबर ऑब्टेन बाय अ सबस्ट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर. म्हणजे एका नंबर सोबत हा 11 काय करा मायनस करा. द प्रोडक्ट ऑफ 15 अँड अनदर नंबर. म्हणजे प्रोडक्ट म्हणजे काय तर मल्टिप्लिकेशन. ह्या 15चं एका दुसऱ्या नंबरशी काय करा मल्टिप्लिकेशन करा. 4 टाइम्स अ नंबर इज 24. म्हणजे कोणता जरी नंबर आहे तो 4 टाइम घ्यायचा आणि त्याचं मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे 24 आलं पाहिजे. पण इथं त्यांनी सांगितलंय का आपल्याला की कोणता नंबर आहे की कोणता नंबर नाहीये. त्यांनी सगळीकडे सांगितलंय की एक नंबर घ्या त्याच्याशी 3 ॲड करा, दुसरा घ्या त्याच्याशी 11 मायनस करा, तिसरा घ्या त्याच्याशी 15 काय करा मल्टिप्लाय करा, आणि चौथं सांगितलंय 4 टाइम 24चं असन तर नंबर. आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये तो नंबर दिलेला नाही, त्यामुळे आपण काय करायचंय आपल्या मनाने तो नंबर घ्यायचा आहे. तो नंबर आपल्याला माहिती का काय आहे, नाही माहिती, त्याच्यासाठी मग आपण असं करायचं लेट बी एक्स इज अ सर्टन नंबर. म्हणजे काय तर हा नंबर आपल्याला माहिती का काय, तो नंबर काय आहे असं माहिती का आपल्याला की त्याच्याशी आपल्याला एवढं मायनस करायचं. मग माहितीच नाही तर एक्स घ्यायचा किंवा वाय घ्यायचा. नंतर पहिलं काय आहे आपण आता त्याचं आन्सर लिहूया. द सम ऑफ अ सर्टन नंबर इज 3. म्हणजे सर्टन नंबर घ्यायचा बरं का, आणि त्याच्यामध्ये काय करायचं सम आहे ना म्हणजे प्लसचं साइन द्यायचं, आणि सर्टन नंबरमध्ये आपल्याला किती ॲड करायचं 3 करायचं म्हणजे 3. हे झालं पहिल्याचं आन्सर. दुसरं आहे द नंबर ऑब्टेन बाय अ सबस्ट्रॅक्टिंग 11 फ्रॉम द अनदर नंबर. म्हणजे काय करायचंय आपल्याला एका नंबरशी म्हणजे कोणता नंबर ते माहिती नाही, मग आपण काय केलेलं आहे एक्स घेतलेला आहे. आपल्या मनाने तुम्ही इथं वाय पण घेऊ शकता. सबस्ट्रॅक्टिंग करायचंय म्हणजे मायनस 11 करायचंय फ्रॉम अ नंबर म्हणजे कोणत्या तरी आपण घेतलेल्या नंबरशी. झालं हे सेकंड वालं इक्वेशन. तिसरं वालं काय आहे द प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय तर आपलं प्रोडक्ट नाही की आपण काही साबण बिबण वापरतो ते प्रोडक्ट नाही, किंवा प्रोडक्ट म्हणजे गणितामध्ये असतं मल्टिप्लाय, त्याला प्रोडक्ट पण म्हणलं जातं. ऑफ 15 अँड अनदर नंबर. म्हणजे आपल्याला काय करायचंय 15 घ्यायचंय आणि त्याला प्रोडक्ट करायचंय अनदर नंबरशी. अनदर नंबर कोणता आहे ते आपल्याला माहिती का नाहीये, त्याच्यामुळे आपण त्या कोणता घेतला एक्स घेतलेला आहे. आपण लेट केले म्हणजे समजू की आपण हा एक्सच हा नंबर आहे. असंच असतं हे, अशीच पद्धत आहे असे इक्वेशन सोडवायची. चौथा आहे 4 टाइम्स अ नंबर इज अ 4 टाइम्स अ नंबर इज अ 24. 4 टाइम्सचा नंबर आहे तर 4 टाइम्स आहे म्हणजे तो नंबर कोणता आहे माहिती का आपल्याला तर नाहीये, मग त्यामुळे तिथे एक्स घ्यायचा आहे. माहित नाही म्हणले आपण एक्स ठेवलेला आहे की नाही, त्याच्यामुळे तो आपण एक्स घेतला. आणि इथं काय आहे 4 टाइम्स ऑफ नाही इथे इज इक्वल टू चिन्ह आणि 24 म्हणजे 4चा मल्टिप्लाय आपण ह्या एक्सची 4 वेळा केल्यावरती आपल्याला 24 हे आन्सर मिळतं. पहिला क्वेश्चनचा आन्सर झालेला आहे, तो किती सोपा आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता लिहिण्यासाठी. आता आपण स्टार्ट करूया दुसरा क्वेश्चन. फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साइड्स ऑफ दीज इक्वेशन्स इन ऑर्डर टू सॉल्व देम. म्हणजे हे जे इक्वेशन दिलेले आपल्याला खाली त्याचं काय करायचं आपल्याला सॉल्व करायचं. आपल्याला एक्सची किंमत जर फाइंड आउट करायची असेल म्हणजे शोधायची असेल तर आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये
काय करावं लागेल जेणेकरून आपल्याला एक्सची किंमत मिळेल. तर इथं काय आहे एक्स अधिक 9 इज इक्वल टू 11. म्हणजे आपल्याला इथं अधिक 9 आहे ना, तर आपल्याला इथं वजा 9 करावं लागेल जेणेकरून काय होईल इथं वजा 9 केल्यानंतर हे अधिक वजा कट होते आणि इकडं 11 वजा 9 होईल. मग आपल्याला इथं फर्स्ट वाल्याला काय करावं लागेल सबस्ट्रॅक्टिंग. आपल्याला इथं आन्सर लिहायचं आहे, त्याचं हे आन्सर आहे सबस्ट्रॅक्टिंग बोथ साइड बाय 9. सबस्ट्रॅक्टिंग बोथ साइड म्हणजे काय तर दोन्ही साइड ह्या इज इक्वल टू च्या ह्या राईट साइडला पण आणि लेफ्ट साइडला पण आपल्याला 9 ने काय करावं लागेल वजाबाकी करावं लागेल. एवढंच आन्सर लिहायचं की तुम्हाला काय करावं लागेल जेणेकरून हे सॉल्व्ह होईल. आन्सर एवढंच आहे, पण तुम्हाला सांगते की आपण आन्सर कसं आणलं ते, म्हणजे असं का लिहिलं. आता हे एक्स या इथं आपल्याला काय सांगितलं करायला लावले आपण की 9 वजा करा. आता इथं अधिक 9 आहे, तर आपण इथं वजा 9 केलं आणि इकडं 11 वजा 9 केलं. म्हणजे दोन्ही साईडला पण आपण 9 वजा केलं की नाही. तर हे 9 आणि हे 9 आपण काय करू शकतो कट करू शकतो. दोन्ही साईडला केलं म्हणल्यावर काय फरक पडत नाही. अधिक वजा वजा म्हणजे हे 9ला हे 9 गेले, म्हणजे इथं फक्त राहिला एक्स. आणि 11 मधनं जर आपण 9 वजा केल्यावर किती राहतात 9 10 11 म्हणजे 2 उत्तर येते. आता हे कसं आहे इथं कळलं का, आपण हे 9 इकडं पण लिहिले आणि हे 9 इकडं पण लिहिले, त्याच्यामुळं काही फरक पडत नाहीये इक्वेशनमध्ये. इक्वेशन कसं झालंय बॅलन्स झालंय. आता इथं मी वजा 5 आणि वजा 5 दोन्ही साईडला लिहिले असते तर काय फरक पडतो का इक्वेशनमध्ये नाही. दोन्ही साईडला आपण सेम संख्या लिहिली ना, त्याच्यामुळं फरक पडत नाही. ही एक अशी ट्रिक असते ह्या इक्वेशनमध्ये की आपण दोन्ही साईडला पण सेम संख्येने प्लस केलं किंवा सेम संख्येने मायनस केलं तर त्या इक्वेशनमध्येच काहीच फरक पडत नाही. आता दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस 4 इज इक्वल टू 9. आता इथं काय आहे -4 आहे की नाही, तर आपल्याला हा -4 घालवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला +4 करावं लागेल. इथं मायनस आहे ना डायरेक्ट प्लस करायचं. ॲडिंग काय करायचं पण 4च करायचं. ॲडिंग बोथ साइड बाय +4. ॲडिंग बोथ साइड बाय 4 ओनली 4 ना. आता ॲड करायचं आपल्याला म्हणजे काय इथं प्लसचं साईन लिहायची गरज नव्हती. ॲड शब्द वापरला म्हणजेच प्लस करायचं. आता परत याचं सॉल्व करून दाखवते मी. हे सॉल्व करायचं नाही पेन्सिल तुम्हाला समजण्यासाठी. आन्सर फक्त एवढंच आहे एक्स आपण काय केले प्लस केले दोन्ही साईडला +4 इज इक्वल टू 9 +4. आता हे एक्स असाच वजा अधिक वजा काय असतं वजा म्हणजे 4ला 4 काय गेलं 4 मधनं 4 आपण वजा केले काय राहिलं 0 राहिलं. म्हणजे इथं काहीच नाही, इथं काय झालं कट झालं ते. आणि इथं 9 आणि 4 मिळवलं त्याच्यामध्ये किती आलं उत्तर 13 उत्तर आलं. असं हे सॉल्व करायचं असतं म्हणजे असं त्याचा आन्सर येतं. आता हे दुसरं आहे इथं काय करायला लागणार आपल्याला इथं आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची ना, म्हणजे 8 कुठेतरी घालवावं लागेल. तर 8ला आपल्याला घालवण्यासाठी आपण काय करायचे दोन्ही साईडला 8ने डिवाइड केलं. म्हणजे इथं पण आपण काय केलं इथं 8ने डिवाइड केलं आणि इथं 8ने डिवाइड केलं. तर हा 8 काय होईल 8 एक 8 कट होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला इथं काय लिहावं लागेल ह्याचा आन्सर डिवाइडिंग बोथ साइड बाय 8 म्हणजे दोन्ही साईडला 8ने काय करा भागा. म्हणजे आपल्याला ते उत्तर मिळेल सॉल्व करायला. एक्झाम्पल इथं काय करावं लागेल 6 आहे ना, 6ला कट करायसाठी आपल्याला दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथं 6ने आपण मल्टिप्लाय करायचं, इथं 6ने मल्टिप्लाय करायचं. हे 6ला कट होतील आणि इथं आपल्याला एक्सचा आन्सर भेटन. ते सांगितले त्यांनी काय करावं लागेल ते सांगा म्हणून. तर आपल्याला इथं काय करावं लागेल मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 6. आपण हे संख्या मनाने घेतो का इथं 8 घेतलं इथं 6 घेतलं मनाने नाही घेते. आपल्याला ते एक्सच्या साईडला ती संख्या दिसते म्हणून आपण ती संख्या घेतोय. समजलं.
समजतंय का नाही सांगा बरं पटापटा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला समजतंय की नाही. तिसरा क्वेश्चन आता आपण पाहणार आहोत. गिवन बिलो आर सम इक्वेशन्स अँड सम व्हॅल्यूज ऑफ अ व्हेरिएबल. आर these व्हॅल्यूज द सोल्युशन ऑफ द करस्पॉन्डिंग इक्वेशन. म्हणजे तुम्हाला ह्या ग्राफमध्ये जे काय व्हॅल्यू दिलेले आहेत, जे काय इक्वेशन दिलेले आहेत, त्या इक्वेशनमध्ये जे तुमचं व्हेरिएबल आहे त्याची जी व्हॅल्यू ती आहे ती बरोबर आहे की चूक आहे ते सांगायचे. आधी इथं काय आहे y-3 इज इक्वल टू 1. y मायनस म्हणजे y इथंच ठेवायचा. हे -3 आहे ना, -3 हा इकडं आणायचा. जर हा इज इक्वल टूच्या ह्या साईडला गेला ना तर तो काय होतो अधिक होतो. आता हे वजा आहे इकडे इकडल्या साईडला गेलं तर ते अधिक होणार. मग इथं अधिक आपण -3 केल्यानंतर 1 + 3 किती येते 4 येते. पण इथे वायची किंमत किती दिली 3 दिली या. म्हणजे सोल्युशन बरोबर आहे का नाही आहे चुकीचं आहे. इथे 4 उत्तर पाहिजे होतं पण इथे उत्तर किती दिले 3 म्हणून हे चुकीचं आहे म्हणून इथं नो लिहिले. आता इथं काय आहे n+7. n+7 आहे ना. आता इथं काय करायचं n ला इथंच ठेवायचं बरं का. आणि हा n ला आपण ॲज इट इज ठेवू. 17 आहे ना, ह्या 17कडे आपण हा 7 इकडं अधिक आहे ना इकडं पाठवलं म्हणजे वजा केला तर 10 उत्तर येते. म्हणजे 17 आपण 7 वजा केल्यानंतर 10 उत्तर येतं. म्हणजे इथं हे काय आहे बरोबर आहे. इथं आपल्याला यस लिहायचं ह्या बॉक्समध्ये. इथं काय आहे 30 आणि 5x. म्हणजे आता x ह्या साईडला ठेवायचा. हा x हे जे सिस्पेन्स लिहिलेले ते ना ते लिहायचं नाही आहे ते आपलं असंच आहे कच्च्या कामासाठी. 5 सक किती 30 तर 6 आहे उत्तर आलेलं आहे बरोबर आहे. म्हणजे इथं पण काय लिहायचं आपल्याला यस लिहायचं आहे. कसं उत्तर येते ते सांगते त्यामुळे लक्ष द्या. आता इथं 14 आहे ना, इथं 14 आहे आणि इथं m/2m. mला काय केलं आपण m इथंच ठेवला. आता इकडं काय आहे भाग इकडं काय आहे भागिले आहे ना. जर ह्या इज इक्वल टूच्या साईनच्या पलीकडे जर ही संख्या गेली ही 2 संख्या तर ती काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे 14 × 2 हे किती उत्तर येते याचं 14 × 14 = 28. पण इथे उत्तर किती दिले त्यांनी 7 उत्तर दिले. मग हे बरोबर आहे का नाही आहे. इथं m काय होता खाली होता. जर तो इज इक्वल टूच्या दुसऱ्या साईडला गेला तर मग इथं भागाकार आहे तर इकडं गुणाकार झाला. इथं जर वजाबाकीचं चिन्ह असतं तर इकडे जाऊन तो अधिक झाला असता. जर इथं अधिक असतं तर इकडे जाऊन तो वजा झाला असता. असा रूल असतो मॅथमध्ये की इज इक्वल टूच्या पलीकडे गेला संख्या नंबर तर त्याचं काय होतं साईन बदलतं. म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. हे लक्षात ठेवलं की मग एकदम सोपं आहे की नाही. पण हे इथं 22 इथं किती 28 उत्तर यायला पाहिजे होतं. इथं 7च उत्तर आले म्हणजे हे चुकीचं आहे. इथं आपल्याला नो लिहावं लागणार आहे. क्वेश्चन 4 सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. आता हे इक्वेशन काय करायचे आपल्याला सॉल्व करायचे. आता इक्वेशन सॉल्व करायचं एकदम सोपं असतं. तर इथं काय व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे काय ABCDतलं एखादं अक्षर असतं त्याला आपण व्हेरिएबलला म्हणतो. आणि नंबर म्हणजे काय तर संख्या. आता इथं व्हेरिएबल काय आहे y आहे काय आहे व्हेरिएबल आहे. मग काय करायचं y ला इथंच असं ठेवायचं. पण तुमच्या पुस्तकामध्ये काय सांगितलं तुम्हाला ते सबस्ट्रॅक्टिंग करा दोन्ही साईडला किंवा प्लस करा. मायनस साईन असेल तर प्लस करा आणि प्लस साईन असेल तर मायनस करा. पण त्यापेक्षा आपण सोपं असं केलं ना तरी चालतं. इथं 1 आहे ना, हा प्लस इकडे आहे तर हा वायच्या पलीकडे इज इक्वल टूच्या पलीकडे गेला हा मायनस साईन काय होणार प्लस होणार. त्यामुळे आपण इथं प्लस आणि हा 5 इकडे आणला तर मग y इज इक्वल टू काय 1 + 5 इज इक्वल टू किती 6. 6 हे काय झालं वायची व्हॅल्यू आली. आणि तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलंय आता हेच इक्वेशन आहे y इज इक्वल टू 5 इज इक्वल टू 1. इथं काय आहे -5 ना. जर आपल्याला -5 ला घालवायचं असेल तर आपल्याला +5 घ्यावं लागेल. त्यामुळे इथे काय करायचं सबस्ट्रॅक्टिंग बोथ साइड बाय 5. सबस्ट्रॅक्टिंग नाही सॉरी ॲड करायचं ॲडिंग. इथं सबट्रॅक्ट दिलंय ना त्याच्यामुळे आपल्याला इथं ॲड करावं लागेल. विरुद्ध घ्यायचं. जर वजा दिला असेल तर अधिक घ्यायचं आणि अधिक दिला असेल तर वजा घ्यायचं. एवढं सोपं आहे ते. आता इथं y घ्यायचा. इथं वजा 5 पाहिला आहे आपण काय करतोय ॲड करतोय. मग इकडं एक 5 ॲड करायचा आणि 1 + 5 इकडे एक ॲड करायचा.
अधिक वजा वजा हे 5 5 काय होते कॅन्सल होते आणि उत्तर किती आलं 6 उत्तर आलं. हे दोन पद्धती इथे सोडवायच्या. ही एक सोपी आहे, ही एक सोपी, जी पद्धत सोपी वाटेल ती वापरायची. आता दुसरं इक्वेशन आहे 8. आता इथं काय आहे, इथं काय आहे +5 आहे ना, तर आपल्याला इथं मायनस करावं लागणार आहे. 8 = t, इथं +5 आहे, तर आपल्याला काय करायचं इथं सब प्लस आहे ना, मग आपल्याला मायनस वापरायचं आहे. सबस्ट्रॅक्टिंग बोथ साइड बाय 5 म्हणजे दोन्ही साईडला वजा काय करा, वजा 5 करा दोन्ही साईडला, म्हणजे काहीच फरक पडणार नाही. आता इकडं वजा केलं आणि इकडं वजा केलं म्हणजे आपण दोन्ही साईडला पण घेतलं ना, दोन्हीला पण सेम टू सेम आपण काहीतरी दिलं तर मग काही फरक पडत नाही ना. आपण एकाला कमी दिलं आणि एकाला जास्त दिलं तरच फरक पडतो. इथं सेम टू सेम दिलंय त्याच्यामुळे काही फरक पडत नाही, त्यामुळे ही पद्धत बरोबर असती. आता इथं काय करायचं, आपल्याला सबस्ट्रॅक्टिंग करायचं ना, t+5 आणि आपल्याला मायनसनी काय करायचं सबस्ट्रॅक्ट करायचे, म्हणजे हा +5 आणि हा -5 काय होतो कट होतो. आता हा ती आपण ह्या साईडला घेऊ. 8 मधनं आपण -5 केले तर किती राहतात 3 राहतात, म्हणजे t ची व्हॅल्यू किती आली 3 आली. t चं उत्तर आलेलं आहे 3. तिसरं इक्वेशन आहे 4x = 52. आता x इथंच ठेवायचा, 52 आपण काय करायचं, हे काय करायचं डिवाइड ह्या साईडला लावलं ना हे इक्वेशन, तर मग ह्या साईडला काय होते ते डिवाइड होते. 4 इकडे येतो आणि आता ह्याचं आपल्याला काय करायचं भागाकार करायचं 4 आणि 52चा. 4 1 4 खाली राहिला 1, 4 1 4 4 2 8, 4 3 12 0, म्हणजे इथं किती राहिले x ची व्हॅल्यू काय आली 13. हे कसं आहे, आता हे इथे x व्हॅल्यू हा, तर आपण काय केलंय दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायची पण गरज नाही. ह्या इक्वेशन मधनच आपण संख्या घेतल्या तरी चालतं, किंवा मग आता इथं आपण एक म्हणलं असतं की मल्टिप्लाय करा दोन्ही साईडला 4 ने काय करा डिवाइड करा. आता इथं आपण 4 ने जर डिवाइड केलं असते 4x ला आणि 52 ला आणि इथं पण 4 ने, तर मग आपण इथं पण 4 ने डिवाइड केलं आणि इथं पण 4 ने डिवाइड केलं ना, तर मग हा 4 ला गेला असता, x राहिला असतं इकडं फक्त, आणि 52 डिवाइड 4 हे म्हणजे जसं आपण केलं ना तेच येते. त्यामुळे एवढी एक स्टेप एक्स्ट्रा करायची गरज नाही, डायरेक्ट आपण असं लिहिलं तरी चालतं. आता हे चौथं आहे 19 = m-4. आपण असं लिहिलं ना m-4 = 19, म्हणजे m ह्या साईडला घेऊ पहिल्यांदी, ह्या साईडला घ्यायचं असतो ना m ची व्हॅल्यू, त्यामुळे इकडले इकडे लिहिले आणि इकडले इकडे लिहिले. आपण काही याच्यात ऍड केलंय का, मायनस केलंय किंवा वजा केलंय नाही केलं ना, फक्त आपण काय केलं इकडले इकडे लिहिले इकडले इकडे लिहिले, काय फरक पडत नाही. त्यामुळे आता m इथंच ठेवायचा 19. आता हे अधिक इथं -4 आहे ना, तर ते =च्या चिन्हाच्या पलीकडे केल्यानंतर ते +4 बनतात. मग m = 19 मध्ये आपण 4 अधिक मिळवले तर किती येतात 20 21 22 23. m चं उत्तर काय आलं 23. काय पाचवं इक्वेशन काय आहे, इथं आहे p. आता p आपण काय केलं, p/4 आहे = 9. जर आपण हा 4 इकडे डिवाइड आहे ना, म्हणजे इकडे भागलेला आहे, जर आपण ह्या =च्या दुसऱ्या साईडला नेलं तर तो काय होईल मल्टिप्लाय होईल ना, मग आपण त्याला काय करायचं =च्या दुसऱ्या साईडला न्यायचं. 9 हा इकडं भागलेला इकडे नेल्यावर काय होतं तो गुणवल्याचं साइन त्याचं बनतं, म्हणजे तो गुणला जातो. म्हणजे आता 9च्या पाड्यात 9 9 9 18 29 27 9 चौक 36. p ची व्हॅल्यू किती आली 36. p चं उत्तर किती आलं 36 हे p ची व्हॅल्यू आलेली आहे. आता इथं काय आहे x + 10. x काय करायचं ॲज इट इज ठेवायचा = 5 घ्यायचा. हे तर काय अधिक आहे ना, ह्या च्या साइनच्या पलीकडे केल्यानंतर अधिक काय होणार 10, तो -10 वाढणार. आपण असं का करतोय, कारण की आपल्याला एका व्हेरिएबलची किंमत काढायची आहे, एक व्हॅल्यू शोधून काढायची त्याची काहीतरी किंमत, आणि मग ते इक्वेशन सॉल्व्ह करून एकच किंमत आपल्याला शेवटी लास्टमध्ये राहिली पाहिजेत.
आता 5 मधनं आपण वजा 10 केल्यानंतर किती उत्तर येते? म्हणजे 10 मधनं 5 वजा करायचा असा अर्थ आहे त्याचा. आपण उत्तर येते 5च. m minus 5 is equal to -12. आता m इकडं असंच ठेवू is equal to -12 हाय तसंच घ्यायचा आणि हे वजा 5 इकडं वजा 5 आहे. जर हे इज इक्वल टूच्या साईनच्या पलीकडे गेले तर काय बनणार? +5 बनणार. मग इथं +5 लिहायचे आणि m खाली हाय तसं लिहायचा. 12 मधनं जर अधिक वजा वजा माहिती आहे ना, अधिक वजा वजा असतं म्हणून. तर मग काय करायचं? अधिक वजा वजा ना. मग 12 मधनं आपल्याला काय करायचे? 5 वजा करायचे. हे जे वरचं आपण लिहिलेलं आहे ना, इथं 10चं ही मोठी संख्येचं साईन कायम द्यायचं असतं ना, त्यामुळे ना ह्या 5ला आहे ना वजा 5 लिहायचं. x इज इक्वल टू वजा 5 ते राहिलं वजा बाकीचं, कारण की ही मोठी संख्या आहे ना, 10 ही मोठी संख्या आहे त्यामुळे आपण मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. हे खालच्या इक्वेशनमध्ये आता 12ला वजाचं चिन्ह आलंय ना, मग ती मोठी संख्या आहे. मग माझ्या लक्षात आलं यार आपण असं केलं होतं वर, त्यामुळे जी मोठी संख्या असते ना त्या संख्येचंच कायम चिन्ह दिलं जातं. आता इथं काय आहे? वजा 12 अधिक 5. मग आता 12 मधनं आपल्याला 5 वजा करायचे. ते माहिती आहे तुम्हाला, अधिक वजा वजा. मग इथं काय येते? उत्तर 7 येते. पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? वजा, त्यामुळे इथं वजा चिन्ह द्यायचं. आता शेवटचं गणित आहे 8वं. p + 4 इज इक्वल टू -1. आता p + 4 म्हणलं p हाय तसंच ठेवायचं कारण ते व्हेरिएबल आहे आणि आपल्याला -1 हाय तसं घ्यायचा आणि इकडं काय आहे? +4 आहे. जर +4 इज इक्वल टूच्या साईनच्या दुसऱ्या साईडला गेलं तर ते मायनसमध्ये कन्वर्ट होतं, त्याच्यामुळं ते असं लिहिलं. जर आपण आता वजा वजा काय असतं? वजा वजा अधिक असतं का नाही, पण इथं मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? वजा बाकी आहे, त्यामुळे वजाचं चिन्ह आधी देऊ आणि वजा वजा अधिक. 4 अधिक 1 किती झाले? 5. हा एकदम सोपा क्वेश्चन आहे, त्यामुळे तुम्हाला जर समजलं नसेल तर परत व्हिडिओ रिपीट करून बघा म्हणजे नक्की समजेल. क्वेश्चन क्रमांक 5. राईट द गिवन इन्फॉर्मेशन ॲज अन इक्वेशन अँड फाइंड इट्स सोल्युशन. म्हणजे तुम्हाला खाली जे इक्वेशन दिलेले आहेत ते पहा आणि हे तुमच्या इक्वेशन म्हणजे जे इक्वेशन असते व्हेरिएबलचा वापर करून तसं करून ते तुम्ही सोडवा. आता पहिलं इक्वेशन आहे, नीट लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला मराठीतनं पण अर्थ कळायला कळण की कसा अर्थ काढायचा मराठीमधनं. पहिलं काय आहे? हरबा ओन अ हिअर्ड ऑफ शीप. म्हणजे हराबा ओहन म्हणजे काय तर मालक बरं का. हिअर्ड म्हणजे काय तर कळप. ऑफ शीप म्हणजे काय तर तो हराबा नावाचा एक माणूस आहे, तो मेंढ्यांच्या कळपाचा काय मालक आहे. आफ्टर सेलिंग 34 ऑफ देम म्हणजे तो काय करतो? त्या कळपातनं 34 मेंढ्या काय करतो? सेल करतो. सेल करणे म्हणजे काय? विकणे. इन द मार्केट बाजारामध्ये तो 34 मेंढ्या विकतो. ही स्टील हॅड 176 शिप्स आणि तेवढे 34 मेंढ्या त्यांनी विकल्यानंतर त्याच्याकडे 176 मेंढ्या राहतात. हाऊ मेनी शिप्स डीड हराबा हॅव ॲट फर्स्ट टाइम. म्हणजे हराबा नावाच्या एका माणसाकडे मेंढ्यांचा कळप आहे. पहिल्या लाईनीचा हे अर्थ आहे. तो त्याच्यातनं काय करतो? 34 मेंढ्या बाजारात जाऊन विकतो. मार्केट म्हणजे बाजार. आणि त्याच्याकडे नंतर 34 मेंढ्या विकल्यानंतर त्याच्याकडे 176 काय होतात? मेंढ्या राहतात. तर आता सांगा की त्याच्याकडे पहिल्यांदी किती मेंढ्या होत्या? त्याच्याकडे पहिल्यांदी किती जो कळप होता ना, म्हणजे त्याच्यात किती होते ते आपल्याला सांगितलेलं नाहीये, पण त्याच्याकडे मेंढ्याचा एक कळप होता, त्याच्यातनं तो 34 मेंढ्या विकतोय. त्याने 34 मेंढ्या विकल्यानंतर त्याच्याकडे 176 मेंढ्या खाली राहतात. तर मग आता सांगा की त्याच्याकडे किती मेंढ्या होत्या पहिल्यांदी त्या कळपामध्ये, एक पण मेंढी विकायच्या आधी. तर मग आता ह्याचा आपल्याला आन्सर माहीत करायचंय. मग ह्याचा आन्सर आपण काय करायचं? आपल्याला माहिती की त्याच्याकडे मेंढ्या होत्या किती पहिल्यांदी, नाही माहिती. मग सांगा लेट हराबा ओन अ हिअर्ड बी एक्स. म्हणजे त्याच्याकडं एवढ्या मेंढ्यांचा कळप आहे एक्स ऑफ शिप. आपण काय मानलंय की त्याच्याकडं
हराबाकडे हिअरडे कायचं एक्स मेंढ्यांचं. आणि आता तो काय करतोय, त्याने काय केलं, ते एक्स मधनं म्हणजे एक्स होत्या ना आता किती ते माहित नाही, त्या एक्स आपण धरले त्याच्यामध्ये तो 34 मेंढ्या विकतो. मग ही सेल 34 ऑफ देम. तो काय करतो 34 मेंढ्या त्याच्यातनं काय करतो विकून टाकतो. मग आता काय करायचंय, त्याचे इक्वेशन तयार होतंय. ह्यामधनं तो काय करतोय 34 विकतोय म्हणजे कमी करतोय. आता त्याच्याकडे किती तरी मेंढ्या होत्या त्यामध्ये त्यांनी काय केल्या, कमी केल्या म्हणजे वजा केल्या. तर हे एवढं इक्वेशन. आणि मग त्याच्याकडे किती मेंढ्या राहतात तर 176. आफ्टर आता ह्याला इकडं लिहिते बरं का, ह्या पाण्याच्या पलीकडं. आफ्टर सेलिंग he has 176 ships. नाव ह्याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊ फ्रॉम, आणि ह्याला आपण 2 देऊ फ्रॉम 1 and 2. म्हणजे आपण हे एक इक्वेशनची माहिती आणि 2 इक्वेशनची माहिती यापासून एक इक्वेशन तयार करू. x - 34 = 176. आता हे काय आहे 176. हा आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची ना, म्हणजे तर x इथंच ठेवायचा. 100 = चं चिन्ह 176 हाय जसाच, हा इकडं वजा आहे. वजा आहे म्हणलं इकडल्या साईडला गेला तो काय बनतो अधिक बनतो म्हणजे 34. 176 मध्ये जर आपण 34 मिळवले तर किती येतात 176 आणि 34 यांची बेरीज करायची. 6 मध्ये 4 मिळवले 10, हात चाले 1. 10 मध्ये 3 मिळवले 7 मध्ये 3 मिळवले 10 आणि 1 11. इथं आयला 1 आणि 1 किती 2 म्हणजे 210. x = 210. त्याच्याकडं किती मेंढ्या उरतात तर 210 मेंढ्या उरतात. तर मग आपण इथं लास्टमध्ये उत्तर लिहू. हराबा have at first first 210 ships म्हणजे मेंढ्या. पहिला क्वेश्चन एकदम सोपा आहे, कळला का तुम्हाला? नसन कळला तर परत बघायचा आणि हा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमच्या वहीत लिहायचा असेल तुम्हाला तर, किंवा मग परत बघायचं असेल की कुठं कसं लिहायचं तर. आता हा प्रश्न नीट समजून घ्यायचा आधी मराठीमध्ये आपण अर्थ काढायला शिकू. अर्थ काढायला शिकल्यानंतर आपण बघू ह्याच्यात नेमकं काय आहे ते. मराठीमध्ये जर आपल्याला कळलं तरच कळतं ना बाबा काय आहे, नुसतंच इंग्लिशमध्ये दिलंय म्हणल्यावर काय कळणार आहे. तिसरं आहे अर्चना बॉट सम किलोग्रॅम ऑफ फीट. अर्चना नावाची एक बाई आहे, ती काय करते या बॉट म्हणजे काय तर तिने विकत घेते या काही किलोग्रॅम फीट. फीट म्हणजे काय, फीट म्हणजे काय तर गहू. गव्हाला इंग्लिशमध्ये फीट म्हणलं जातं. शी हॅड सम ऑफ इट मिल्ड फॉर यूज ओव्हर 3 months. म्हणजे तिला आता ते काय करायचे गहू 3 महिने वापरायचे ॲट द रेट ऑफ 12 kg per month. आणि ती किती गहू घेते हे आपल्याला माहित नाही, पण तिला 3 महिने काय करायचे गहू वापरायचे. आणि एका महिन्याला काय करते ती रेट 12 किलो गहू वापरते. आफ्टर दॅट शी हॅड 14 kg ऑफ फीट लेफ्ट. हाऊ मच फीट हॅड अर्चना बॉट ऑल टुगेदर. म्हणजे अर्चना नावाची एक बाई आहे, ती एक गहू काय करते विकत घेते. किती ती आपल्याला माहित नाही, त्यामुळे आपण इथं काय करू लेट अर्चना बॉट x किलोग्रॅम फीट. म्हणजे माहित नाही म्हणल्यावर इथलंच बघून लिहायचं. अर्चना तिच्याकडं एवढं आहे ना म्हणती, पण तिने सांगितलं का एवढं किलो आहे नाही, आपण x मानू. नंतर शी सम हॅड अ मिल्ड यूज पर ओव्हर 3 months. तिला ते काय करायचे 3 महिन्यासाठी तिला काय करायचे ते वापरायचे. शी हॅड 3 months ओव्हर द
यूज ओव्हर 3 months. म्हणजे 3 महिने तिला काय करायचे ते वापरायचे. आणि नंतर एका महिन्याच्या किलो ह्याची काय तिची रेट काय आहे, एका महिन्यासाठी ती किती 12 किलो वापरती. मग ते आपल्याला 3 महिन्याचं काढायचं म्हणलं आपल्याला 12ला काय करावं लागेल, 12ला आपल्याला 3 ने गुणावं लागेल. मग 12च्या पाडा आपण 3 पर्यंत मोजायचा. 12 1 12 12 2 24 12 3 36 म्हणजे 36 kg फॉर 3 months. एका महिन्यासाठी 12 किलो आहे तर 3 महिन्यासाठी किती, तर 12ला आपण 3 ने गुणलं तर आपल्याला 3 महिन्याचं काय लागते तेवढं व्हॅल्यू निघून येते. तर मग आता काय आहे त्यामधनं तिला किती आता हे दिलंय ना एवढं 3 महिन्याच निघलंय. आफ्टर शी हॅड तर तिच्याकडे किती राहते 14 किलो तिच्याकडे तसेच राहते. मग आपण एक्स मधनं काय करायचं, हे किती किलो येतं आपल्याला म्हणजे तिच्याकडे x किलो येतं त्याच्यामधनं आपण हे 36 वजा केले तर ती 14 हे उत्तर तिच्याकडे राहतंय. म्हणजे तेवढे गहू तिच्याकडे तरी राहतात. मग काय करायचं x वजा 36 इज इक्वल टू 14. म्हणजे मी सांगते परत नीट समजून म्हणजे तुम्हाला समजेल. तिच्याकडं किती गहू येतं ते आपल्याला माहित नाही म्हणून आपण x घेतलं आणि 3 महिन्याच्या गव्हाची किती किंमत आली आपल्याला 36 किलो आली. म्हणून त्याच्यातनं x अमाऊंट म्हणजे सगळ्या गव्हामध्ये आपण 36 वजा केले तरी पण ती काय म्हणती माझ्याकडे 14 किलो गहू राहते म्हणून बरोबर 14. मग आता जी एक्सची व्हॅल्यू येईल ना खाली तेवढे गहू तिच्याकडे ॲक्च्युअलमध्ये काय होतात ती विकत घेते. म्हणजे किती गहू विकत घेते ते आपल्याला काढायचे. ती एक्स व्हॅल्यू सांगितली का तिने की एवढे गहू मी विकत घेतले, नाही ती सांगते एवढे मी काय गहू घेतले त्याच्यातनं एवढे इथे वापरले एवढे माझ्याकडे राहिले. मग सांगा आता गहू किती, मग त्याच्यासाठी असं करायचं. आता एक्स इथं हाय तसंच ठेवायचा 14, इथं वजा 36 आहे ह्या साईडला गेला तो किती झाला अधिक 36 झाला. आणि आता आपण काय करायचं बेरीज करायची 36 आणि 14 यांची बेरीज करायची. 6 मध्ये 4 मिळवले किती झाले 10, हात चाला 1 3 आणि 1 4 आणि 1 5 म्हणजे 50. एक्सची व्हॅल्यू किती आली 50. मग आपण इथे लास्ट मध्ये लिहायचं अर्चना बोट अर्चना ताई नी 50 किलो गहू घेतले होते विकत. लास्ट मध्ये असं उत्तर लिहायचं अर्चना बॉट 50 kg फीट. म्हणजे तिचं जे गव्हाची किंमत आहे ते किती घेतली होती तिने सांगितलं एवढं खर्च इथं केलं एवढं खर्च इथं केलं पण किती घेतलं होतं ती सांगितलं का नाही सांगितलं. पण ते आपण शोधून काढलं की तिने किती घेतलं होतं आणि त्याची व्हॅल्यू किती आली आहे 50 किलो. दुसरा क्वेश्चन आहे साक्षी प्रिपेअर्ड सम जॅम ॲट होम अँड फिल्ड इट इन अ बॉटल. म्हणजे साक्षी नावाची एक मुलगी आहे ती काय करते जॅम बनवती. ती चपाती सोबत खायचं नसतं का तसलं जॅम बनवती किंवा गुलाबजांबू बनवते नाही तसलं जॅम बनवते जी चपाती सोबत नाही का असं वरून लावते आणि ते खाते. घरी बनवते होम म्हणजे काय घरी आणि बाटलीत भरून ठेवते. फिल्ड इन बॉटल फिल्ड म्हणजे काय तर भरणे. आफ्टर गिविंग अवे 7 ऑफ द बॉटल्स टू हर फ्रेंड. म्हणजे ते झाल्यानंतर ती काय करते गिविंग म्हणजे काय तर देणे. अवे म्हणजे काय करते 7 बाटल्या ती काय करते तिच्या मैत्रिणीला देते फ्रेंड्सला वाटते. शी स्टील हॅव 12 फॉर हरसेल्फ. तरी तिच्याकडे किती उरतात बाटल्या 12 बाटल्या तिच्याकडे तरी पण राहतात. तर मग हाऊ मेनी बॉटल्स हॅड शी मेड इन ऑल. म्हणजे ती 7 तिच्या मैत्रिणीला देते 12 तिच्याकडे राहतात. मग सांगा आता इथे प्रश्न विचारलाय हाऊ मेनी बॉटल्स शी मेड म्हणजे तिने किती बाटल्या बनवल्या होत्या कशासाठी तर जॅमसाठी. तिने किती बाटल्यांमध्ये जॅम भरला होता ते सांगायचे. इफ शी फिल्ड 250 kg ऑफ जॅम इन इच बॉटल. ती प्रत्येक बॉटलमध्ये 250 ग्रॅम जॅम काय करते भरती. व्हॉट वॉज द टोटल वेट ऑफ द जॅम शी प्रिपेअर्ड. म्हणजे एका बाटलीत ती 250 ग्रॅम भरती. तिच्या सगळ्या बाटल्यांमध्ये
किती जॅम भरला गेला असेल ते सांगा. तर आधी आपल्याला हे सांगायचं की तिच्याकडे किती बाटल्या होत्या. इथं आपण आन्सर लिहिलो. साक्षी प्रिपेअर्ड जॅम अँड फिल एक्स बॉटल. म्हणजे तिने किती बाटल्या भरल्यात ते आपल्याला माहित नाही. मग आपण काय करायचं, साक्षी इथंच बघून लिहायचं. प्रिपेअर्ड सम जॅम बॉटल लेट सपोज BX. म्हणजे साक्षी काय करते, प्रिपेअर्ड करते, म्हणजे काहीतरी भरते ना त्या जॅमच्या बाटल्या. तर आपल्याला माहित नाही म्हणून आपण त्याला काय केलंय, सपोज BX. लेट सपोज म्हणजे आपण X मानू. तर मग काय करते, ते X बॉटल आपण मानल्या, तिच्या एवढ्या बाटल्या आहेत, त्याच्यातनं ती काय करते 7 तिच्या मैत्रिणीला देती बरं का. मग आपण X - 7 शी गेव हर फ्रेंड्स. म्हणजे तिने काय केलं, तिच्या मैत्रिणींना काय केलं, 7 बाटल्या वाटल्या. आणि तिच्याकडे खाली किती बाटल्या राहत्यात, म्हणजे तरी पण तिच्याकडे खाली किती बाटल्या राहत्यात, आणि 12 राहत्यात ना. अँड खाल्लायचं अँड शी हॅव 12 बॉटल्स. मग आता आपल्याला हे 2 व्हॅल्यू भेटलेले आहेत. ही एक भेटले 12 आणि ही एक आहे. मग आपण काय करायचं, X - 7 = 12. ह्याचं काय करायचं, इक्वेशन तयार करायचं. ह्याला 1 देऊ, ह्याला 2 देऊ इक्वेशन. आणि आपण ह्याला काय करू, इथं असं देअरफॉरचं चिन्ह असतं, हे 3 ठिंब म्हणजे फ्रॉम 1 and 2. म्हणजे हे 1 इक्वेशन आणि 2 इक्वेशन ह्याच्या आधारावर आपण हे इक्वेशन काय केलंय, तयार केलंय. X - 7 = 12. X - 7 = 12 हे आपण इक्वेशन तयार केलंय. तर आपल्याला आता काय X ची व्हॅल्यू काढायची. आता X ची व्हॅल्यू काढणं किती सोपं आहे ते तुम्हाला माहितीच आहे नाही. मग आपण इथे करायचं X = 12. हा X प्लस येतं इकडल्या साईडला जाऊन, इकडं मायनस येतं इकडल्या साईडला जाऊन काय तो बनन, प्लस बनन. आता आपण 12 मध्ये जर 7 मिळवले तर किती उत्तर येतं, 12 मध्ये आपण 7 मिळवायचे, पटक्याच बेरीज करा. 17, 18, 19 उत्तर येतं. X ची व्हॅल्यू किती आली आपल्याला, 19. म्हणजे आपण तिच्याकडे किती बाटले असं मानलं होतं, X बाटल्या मानलं होतं. म्हणजे साक्षी प्रिपेअर्ड 19 बॉटल, म्हणजे तिच्याकडे 19 बॉटल येतं. तर आता तिच्याकडे 19 बॉटल येतं, प्रत्येक बाटलीत ती किती 250 ग्रॅम भरती. तर मग 19 आणि 250ला आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार करावं लागेल त्या दोघांचा. आणि मग आपल्याला उत्तर येईल किती सगळ्या बाटल्यांमध्ये किती जॅम भरते. शी फिल्ड, परत इथं लिहायचं, शी फिल्ड पर बॉटल 2050 ग्रॅम. नाव आता म्हणजे 19 गुणुले 250 आपण जर केलं तर मग तिच्याकडं किती ती भरती ना जॅमच्या बाटल्या, ते आपल्याला उत्तर येईल. पण आपण हे काय करू, ह्याचा गुणाकार करू. आपण 25चा आणि 19चाच करू. हा 0 आहे ना, आपण फक्त नंतर ॲड केलं तरी चालतं. 9चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा. 9 1 9 9 18 29 27 9 4 36 9 5 45. 5 इथं राहिले, 4 आला हातचा. 9 1 9 9 18 19 20 21 22. 1चा पाडा 5 पर्यंत म्हणजे 5च. 1चा पाडा 2 पर्यंत म्हणजे 2च. यांची करायची बेरीज. 5 अशी 5, 5 आणि 2 किती 7, आणि 2 आणि 2 किती 4. आणि 475 उत्तर आलेलं आहे. पण आपण काय केलंय, 25 आणि 19चाच गुणाकार केलाय. हे 0 घेतला का 250चं केलं का नाही, मग हा 0 आपण तसाच ठेवला होता, तो इथं ॲड करायचा म्हणजे झालं. तुम्ही आता 250 आणि 19चा गुणाकार केला तरी हेच उत्तर येतं. 4750 हे एकदम परफेक्ट उत्तर आलेलं आहे. जर आपण हे उत्तर आलेलं आहे ना एवढे ग्रॅम ती भरतं, तर आपण ह्याला 4 7 ह्याला आपण ग्रॅममध्ये उत्तर आलेले आहे आपले. जर आपल्याला ह्याला किलोग्रॅममध्ये करायचं असेल तर कितीने काय करायचं, 1 किलोग्रॅम म्हणजे काय 1000 ग्रॅम ना. मग 7 5 0 1 2 3
हजारावर किती शून्य असतात? 3 शून्य असतात. म्हणून 1 2 3 शून्य 3 अंक सोडून आपण काय इथं पॉईंट दिलाय. हे आपण कसं करतो ह्याचा मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण बघितलेलं आहे. तुम्ही जर बघितलं नसेल प्रॅक्टिस सेट मागच्या चॅप्टरमधला तर तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल ते कसं आहे. मग आपण लास्टमध्ये आन्सर लिहू. शी हॅव हाऊ मेनी बॉटल्स? शी हॅव बॉटल्स आर 90. म्हणजे तिच्याकडे 19 बॉटल होत्या. आणि व्हॉट वॉज टोटल वेट? द टोटल वेट ऑफ द जॅम शी प्रिपेअर्ड फॉर, ह्याला इथं के राहिला बरं का, इथं के राहिला 4.750 kg. हे नाही उत्तर लिहिलं तरी तुम्ही हे उत्तर लिहिलं ना आपलं हे आलंय, किंवा ऑर म्हणजे हे नसलं तर हे जरी असेल तरी उत्तर तुमचं काय आहे? बरोबर आहे. हे काय आहे? किलोग्रॅममध्ये आणि हे फक्त ग्रॅममध्ये उत्तर आहे खालचं. त्यामुळे दोन्हीपैकी एक उत्तर असलं तरी चालतं. आता प्रॅक्टिस सेट संपलेला आहे मित्रांनो. तुम्हाला समजलं नसेल तर परत व्हिडिओ रिपीट करून बघा. कुठं काही अडचण वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. थँक्यू.